घरची कहाणी, अरे घरची कहाणी. मी आहे ती जुन्या गंधासारखी. चित्रा, चित्रा, माहित नाही कुठे निघून गेली ही. तहान लागलीये. किती बरं झालं असतं जर कुणी बसल्या जागी पाणी आणून दिलं असतं तर. अय्यो पडलो रे. अय्यो माझं नारळ कुठे गेलं जी. उप्पी माझं नारळ उडून तिकडे आला का रे. नारळ नाहीतर. अच्छा मग कुठे गेला असेल. हा खड्डा तर खूप कामाची गोष्ट आहे. अरे हा तर चित्राचा आवाज आहे. अरे चित्रा, अग सकाळी तर हा खड्डा छोटा होता, आता इतका मोठा कसा झाला. आता याचं भांड पडतो. उप्पी, तू अम्मा. हो. एक जुनी म्हण आहे उप्पी, की जो दुसऱ्यांकरता खड्डा खणतो तो स्वतः त्या खड्ड्यात पडतो. अम्मा, जर म्हण आहे तर हिच्या मागे एखादी स्टोरी पण असेल. आहे तर खरी, पण बिन काही नाही हं, अम्मा. अम्माची स्टोरी, अम्माची स्टोरी. ठीक आहे ऐकवते. स्टोरी टाइम सुधामा. A lesson for the uncle. ही गोष्ट वीरवराची आहे, ज्याचं एका काकाशिवाय या जगात कुणीच नव्हतं. पण त्याचा काका हत्ती सिंग केवळ नावाचाच काका होता. खरं तर तो एखाद्या शत्रूपेक्षाही जास्त होता. त्याला प्रत्येक क्षण हेच हवं होतं की वीरवराला एवढा त्रास द्यावा की तो त्याचं घर सोडून इतर कुठेतरी निघून जाईल आणि त्याची संपत्ती त्याला मिळेल. हाथी काका, माझ्या घराचा दरवाजा उघडा ठेवलाय, मी लगेच जाऊन येतो. जा बाळा जा. तुझ्या नाकी असे नऊ आणीन की घरदार सगळं सोडून पळून जाशील. तबडक तबडक तबडक. अरे माझी बकरी कुठे गेली. अरे काका, तुम्ही माझी बकरी पाहिली का. मला काय माहिती, जंगलाच्या दिशेने गेली असेल ती. वीरवराला त्याच्या आधीच्या अनुभवावरून समजलं होतं की हे काम इतर कुणाचं नाही, त्याच्या काका हत्ती सिंगचंच होतं. म्हणून त्याने एक योजना आखली. बेटा, या थैल्यांमध्ये काय आहे रे. काका, माझी हरवलेली बकरी मोठ्या मुश्किलीने सापडली. मला थोडी नाण्यांची गरज होती तर मी तिला शहरात विकून आलो, जिच्या बदल्यात मला 4 थैल्या नाणी मिळाल्या. पळवलेली बकरी याला सापडली सुद्धा, आणि एका बकरीच्या बदल्यात 4 थैल्या नाणी. अच्छा, ही तर खूपच चांगली बाब आहे. इथे स्वस्त दरात विकत घेईन आणि तिथे महाग किमतीत विकून टाकेन. हा, तबडक तबडक तबडक. हाथी सिंग वीरवराच्या बोलण्यात येऊन गावातून 30-35 बकऱ्या विकत घेऊन शहरात घेऊन गेला. तिथे त्याला खरेदीपेक्षा खूप कमी किंमत मिळाली, जे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने मला मूर्खात काढलं काय. सोडणार नाही मी तुला आता.
हे काय? माझ्या लाडक्या पुतण्याचं घर. हे सगळं कसं झालं? मी खरंच खूप प्रयत्न केले पण सगळं काही जळून खाक झालं रे. तबडक तबडक. घर जळून गेल्याने वीरवरा खूप रडायला लागला. या घटनेनंतर हे गाव कायमचं सोडायचा निर्णय घेऊन स्वतःच्या घराची राख घेऊन तो जायला लागतो. हा राखेचा ढिगारा घेऊन का बसलाय? चल विचारूया. काय भानगड आहे भाऊ? तुला इथे आधी कधी पाहिलं नाही आणि हा राखेचा ढिगारा घेऊन इथे का बसलायस? तुझ्यासाठी ही राख असेल, माझ्यासाठी ही अख्खी सृष्टी आहे. अख्खी सृष्टी आहे? नक्कीच ही कुठली तरी पवित्र राख आहे. पवित्र राख? अच्छा, थोडीशी मला मिळेल का? पाहिजे तर थोडीशी नाणी घे. नाही, मुळीच नाही. ठीक आहे भाऊ, विकायची इच्छा नसेल तर किमान एक चिमूटभर तरी दे. हो, मला पण. मी ऐकलंय की एवढ्याशा राखेने मोठे चमत्कार होतात. आता या नाण्यांसाठी नाही म्हणू नकोस. हा ठेवून घे. आता वीरवराला कोणीतरी मोठा साधू समजून त्याची राख घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळते आणि राखेच्या बदल्यात लोक वीरवराला भरपूर दक्षिणा सुद्धा देतात. आता वीरवराकडे राखेच्या बदल्यात भरपूर नाणी जमा झाली होती, जी घेऊन तो पुन्हा त्याच्या गावाच्या दिशेने निघून गेला. जिथे त्याचं म्हणणं ऐकून त्याचे काका हत्ती सिंग हैराण झाले. तू जर तुझ्या छोट्याशा घराच्या राखेतनं तुला एवढी नाणी मिळू शकतात तर माझ्या घराच्या राखेनी तर मी पूर्ण गावाचा मोठा शेटच बनून जाईल ना रे. हत्ती सिंगने त्याच्या घराला आग लावली आणि त्याची राख घेऊन तो त्याच जागी पोहोचला. राख राख बहुरूपी. आम्हाला समजलंय की या राखेमध्ये कसलाही चमत्कार नाहीये. मारा, मारा याला. पुन्हा मूर्ख बनवलं. या वेळेला तर वीरवराचा किस्सा संपवून टाकणार आहे मी. सोडणार नाही तुला. तबडक तबडक. काही दिवसांनंतर हत्ती सिंग त्याच्या चुकीचं प्रायश्चित्त घेण्याचं नाटक करून वीरवराला फिरवण्याच्या बहाण्याने तलावाजवळ घेऊन गेला. अरे ती बघ जलपरी. हा ती बघ. कुठे? वाचवा, मला पोहायला येत नाही. माहितीये. आता आरामात भेटा जलपरीला. कारण इथून जो खाली गेला तो कधीच परत वर आला नाहीये. समजलं काय तुला? तबडक तबडक. वीरवरा तू? आणि ही बरोबर कोण आहे? राजकुमारी, काकांचा आशीर्वाद प्राप्त कर. प्रणाम काका. राजकुमारी, हे सगळं काय आहे रे? मी बोललो होतो ना राजकुमारी, माझे काका खूप भोळे आहेत. यांना पाण्यात ढकलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही यांना पाण्यात बुडण्यासाठी सोडून माझं आयुष्य बदलून टाकलं. मी तबडक तबडक ते कसं? पाण्याखाली वेगळं राज्य आहे. तिथे बनलेल्या राजकुमारीच्या महालात मी जाऊन पडलो, जिथे त्यांनी केवळ मला वाचवलंच नाही तर कालच आम्ही दोघांनी लग्न सुद्धा केलंय. यांच्या महालात भरपूर खजिना आहे.
असं समजा की चारही बाजूला सोनं चांदी असंच विखरलेलं असतं. तुम्ही आमच्या महालात नक्की या हा. लोभी हत्ती सिंगच्या डोक्यामध्ये वीरवराने जे लोभाचं बी पेरलं होतं ते जास्त वेळ जमिनीच्या आतमध्ये टिकू शकलं नाही आणि सोन्या चांदीच्या लोभापायी हत्ती सिंग जाऊन थेट खोल तलावामध्ये उडी मारतो, ज्यातून तो कधीच बाहेर पडू शकत नाही. अरे काका लवकर जा, खजिना तुमची वाट बघतोय. माझा जीव वाचवण्यासाठी आणि राजकुमारी बनायचं नाटक करून माझ्या रस्त्यातला काटा दूर करण्यासाठी तुझे खूप खूप आभार. म्हणजे त्यांनी महाल, राजकुमारी या सगळ्या गोष्टींचं नाटक केलं होतं. हो मग याआधी की हत्ती सिंग प्रमाणेच मी खणलेला खड्डा एवढा मोठा होईल की त्याच्यात मीच बुडून जाईन. मी तो भरून येतो. भरून ये लवकर भरून ये. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, सबस्क्राईब टू आवर चॅनल मूर्ती मीडिया. कुठल्याही कपात येते मी अलगद हवं ते चाखते गट